2024च्या लोकसभा निवडणुकांसाठीची दुसरी यादी भाजपने जाहीर केलेली। या यादीमध्ये 79 उमेदवारांची नावे होती आणि महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे यामध्ये घोषित करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत आणि त्यापैकीच्या 20 जागा या घोषित करण्यात आल्या। त्यामध्ये 5 महिलांचा समावेश आहे। असं वाटत होतं यातल्या काही जागा, किमान 5 जागा या बदलल्या जातील राज्यभरातल्या पहिल्या टप्प्यातल्या, पण तसं न होता उदाहरणार्थ नंदुरबारमधल्या हिना गावितांची जागा ही नक्की बदलली जाईल असं वाटत असताना भाजपमधून त्यांना जोरदार विरोध असताना त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। पण त्याच वेळेला मुंबईच्या खासदारांपैकी एक महत्त्वाचं नाव असलेल्या मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। मनोज कोटक यांचं तिकीट कोणी कापलं, ते का कापलं, त्याला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत आणि खरं पाहिलं तर या 6 उमेदवार म्हणजे 6 लोकसभेच्या उमेदवारांपैकी सगळ्यात दमदार उमेदवार असलेल्या मनोज कोटक यांचं तिकीट कापावं असं वाटलं भाजप श्रेष्ठींना। इतकं मनोज कोटक यांनी काय चुकवलं, त्यांचं काय चुकलं, यावरच आजचा आपला हा व्हिडिओ आहे। नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं आणि दिवसागणिक लोकप्रिय होत जाणारं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मनोज कोटक ईशान्य मुंबईचे खासदार, या नेत्याबद्दलचं विश्लेषण करत असताना काही गोष्टींचा फ्लॅशबॅक माझ्या नजरेसमोरून अगदी सरसर तरळत जातोय। याचं कारण असं आहे, या नेत्याने अवघ्या काही मतांनी विजय मिळवला होता मुंबई महानगरपालिकेमध्ये 2007 ला आणि याने ज्याला पराभूत केलं होतं त्या मनसेच्या उमेदवाराचं जे निवडणुकीचं तिकीट राज ठाकरे यांच्याकडे विनंती करून त्या उमेदवाराला मिळवून देण्यामध्ये माझा महत्त्वाचा वाटा होता। 2007 साली मनोज कोटक यांनी ज्या उमेदवाराचा मनसेच्या उमेदवाराचा पराभव केला होता त्या उमेदवाराचं नाव होतं गोपीनाथ संसारे। गोपीनाथ संसारे याला त्याच्या म्हणजे मनोज कोटक यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 2 वेळा मनोज कोटक यांनी पराभूत केलं आणि ते दोन्ही वेळेला मुंबई महानगरपालिकेला पराभूत केलं। त्यातलं पहिलं जी टर्म होती किंवा पहिली जी निवडणूक होती ती 2007 ची होती आणि त्यानंतरची होती 2017 ची होती। पण मनोज कोटक या उमेदवाराचं ज्या वेळेला आपण विश्लेषण करतो किंवा त्या नेत्याचं आपण ज्या वेळेला एकूणच धांडोळा घेतो त्याच्या कारकिर्दीचा, तेव्हा एकच गोष्ट मला जी जाणवते ती म्हणजे मनोज कोटक पोचले दिल्लीत पण रमले गल्लीत। हे काय आहे तर हे ज्या झपाट्याने मुलुंड किंवा नाहूर ही जी उपनगरं वाढतायत, या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात निवासी संकुलं तयार होत आहेत, गृहनिर्माण सोसायट्या बनत आहेत, वेगवेगळे बिल्डर वेगवेगळ्या महाराष्ट्राबाहेरच्याही कंपन्या इथे आपले प्रोजेक्ट लॉन्च करतायत। अशा वेळेला या संपूर्ण उपनगराला, मुलुंड आणि नाहूर भांडूप या उपनगरांना खूपच महत्त्व आलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एखाद्या उपनगरांचा विकास होतोय त्यावेळेला निघणारी विकास कामं, तिथल्या योजना, मुंबई महानगरपालिकेचे वेगवेगळे विकास आराखडे, यामध्ये मनोज कोटक यांनी महत्त्वाचं लक्ष घातलं। दुसरी गोष्ट अशी आहे की मनोज कोटक यांनी गेल्या 2 टर्म मध्ये म्हणजे 2014 ला ते पहिल्यांदा निवडून आले आणि त्यानंतर 2019 ला ते निवडून आले। या दोन्ही वेळेला त्यांचं मताधिक्य जे होतं ते अगदी घसघशीत होतं। पण आता तिसऱ्या वेळेला त्यांचं तिकीट कापलं जाईल हे त्यांच्या काही निकटवर्तीयांना मी याआधीच म्हणजे जवळपास मालवणच्या आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये मनोज कोटक आणि माझी भेट झाली होती आणि त्यानंतर मी मनोज कोटक यांच्या एकूणच या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितलं होतं। पण मनोज कोटक यांची जी चूक झाली ती काय तर ती जर आपण चूक बघितली तर आपल्या विजयी सभेपासूनच त्यांनी आपल्या चुका करायला सुरुवात केली होती। राजकारणामध्ये पक्षातले नेते, पक्षाच्या अवतीभोवतीचे नेते, हितचिंतक तुमचे विरोधक बनतात, पण त्या विरोधकांना ही बरोबर घेऊन जाण्याची कला ही जवळपास प्रमोद महाजन असतील किंवा शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडून समजून घ्यायला पाहिजे। मनोज कोटक सारख्या तरुण
नेत्याला ते जमलं नाही असं मला वाटतं. 2014ला जिंकल्यानंतरची जी विजयी सभा होती, जी घाटकोपरला झाली होती, या सभेमध्ये किरीट सोमय्या यांना प्रेक्षकांमध्ये बसवून, अगदी मागच्या रांगेत बसवून त्यांना अपमानित करण्याचं काम हे मनोज कोटक यांनी केलं होतं. आणि तेव्हापासून जो सिलसिला सुरू झाला होता त्यांच्या वागण्याचा किंवा असं काहीतरी वेगळं करण्याचा, ज्याचा एक एक करत बूंद बूंदचे सागर बनवून त्यांचे विरोधक तयार झाले. संघामध्ये त्यांच्या कार्यशैलीबद्दल, त्यांच्या एकूणच जनसंपर्काबद्दल खूप मोठी नाराजी होती. दुसरी गोष्ट, मुंबई महानगरपालिकेत ते 3 वेळा नगरसेवक होते. त्यामुळे तिथले कंत्राट, तिथले टेंडर, तिथल्या निविदा, तिथली विकास कामं याच्यामध्ये मनोज कोटक इतके रमले आणि इतके अडकून पडले की त्यांना आपले मित्र आशिष शेलार यांचा आदर्शही ठेवावासा वाटला नाही. आशिष शेलार हे सगळं करतात, पण करून झालं की नामानिराळे होऊन किनाऱ्यावर पोहोचतात. मनोज कोटक यांना ते जमलं नाही. ठाण्यातील एका वजनदार राजकीय आणि बांधकाम व्यावसायिक मित्राच्या नादाला मनोज कोटक इतके लागले की तो मित्र आणि मनोज कोटक हे दोघंही जणू काही मुंबई महानगरपालिका चालवत असल्यासारखं सगळं वातावरण निर्माण झालं. आणि यातून छोट्या छोट्या कामांमध्ये मनोज कोटक यांचे समर्थक लक्ष घालायला लागले. मनोज कोटक हे स्वतः जरी गुजराती असले तरी कोणे एकेकाळी एका छोट्याशा दुकानात काम करणारा हा तरुण ज्या झपाट्याने मोठा झाला ते पाहिल्यानंतर मुलुंडमधल्या आणि नाहूरमधल्या जुन्या जाणत्या नागरिकांचे डोळे विस्फारून जातात. अगदी कार्यशैली म्हटली तर ती उत्तम आहे, पण या कार्यशैलीला जी विनम्रतेची जोड द्यायला हवी होती तिथे मनोज कोटक काहीसे कमी पडले. ज्या वेळेला एखादा नेता मोठा होतो त्यावेळेला त्याच्या मतदारसंघात असलेले काही नामवंत साहित्यिक, पत्रकार किंवा कलाकार यांच्याबरोबरचा आपला रॅपो किंवा यांच्याबरोबरचा समन्वय कसा असावा यासाठी त्यांचे दुसरे मित्र जे आहेत, जे आता भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय सचिव आहेत विनोद तावडे, यांचा आदर्श ठेवायलाही मनोज कोटक विसरले. या सगळ्या गोष्टी मोठं होताना मनोज कोटक यांच्यासाठी खूपच अपायकारक ठरल्या. आणि त्याच वेळेला आता मिहीर कोटेचा यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. मिहीर कोटेचा हे संघाच्या अगदी हार्डकोर तालमीतले आहेत, स्वतः सदन आहेत, व्यावसायिक आहेत, गुजराती आहेत. पण मिहीर कोटेचा यांचा एक आणखी त्यांचे विरोधक जे तक्रार करतात की ते जाणीवपूर्वक मराठी माणसाला काहीशी दुय्यम दर्जाची वागणूक देतात. मनोज कोटकही तसं करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते सगळं प्रकरण मनोज कोटक यांच्या अंगलट आलं. 2007 ते 2017 या 10 वर्षामध्ये ते 3दा महानगरपालिकेवर निवडून आले. 2014ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली मनोज कोटक यांनी भांडूप मतदारसंघातून, की जो कोकणी आणि मराठी माणसाचा मतदारसंघ म्हणून समजला जातो. तिथे अवघ्या 4000 मतांनी अशोक पाटील या त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या शिवसैनिकाने किंवा नेत्याने त्यांचा पराभव केला. पण आत्ता मात्र त्यांचं तिकीट कापलं जाईल असं समजणारी जी काही म्हणजे मुंबईचे जे नेते आहेत किंवा राज्याचे जे नेते आहेत, या नेत्यांनी आपापल्या भागात कार्यालय सुरू करा असं सांगितल्यानंतर जनसंपर्काचं कार्यालय अगदी वेगात मनोज कोटक यांनी सुरू केलं. पण त्यांच्या बरोबर वावरणाऱ्या काही मंडळींनी त्यांचा घात केला. विशेषतः काँग्रेसमधून आलेले काही उत्तर भारतीय, मुलुंड आणि नाहूर परिसरातले काही बांधकाम व्यावसायिक, मुंबई महानगरपालिकेमध्ये टेंडर घेणारे काही ठेकेदार, मुंबई महानगरपालिकेतले काही पालिका अधिकारी, या सगळ्यांनी मिळून एका तरुण नेत्याचा किंवा त्याच्या राष्ट्रीय कारकिर्दीचा ऱ्हास केला असं माझं मत आहे. आता एक दुसरी गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे की त्यांना मुंबईचं अध्यक्ष केलं जाणार आहे. मुंबईचा अध्यक्ष हा कोटक असेल, कोटेचा असेल, शहा असेल की आणखी कोणी असेल याबद्दल आता आपल्याला काहीच सांगता येणार नाहीये. पण एक गोष्ट नक्की आहे की मुंबईमध्ये ज्या पद्धतीत मुंबईतल्या मराठी माणसाला भाजप जाणीवपूर्वक तुच्छ लेखतोय, गुजराती आणि मराठी असा दुजाभाव करतोय आणि दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचा प्रयत्न करतोय, त्याची एक महत्त्वाची शिकार म्हणून मनोज कोटक यांचं तिकीट कापण्याकडे पाहिलं जातं. 6 खासदारांपैकी सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी असलेले कोटक आपलं दिल्लीतलं स्थान गमावून बसलेले आहेत.
अगदी काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी संसदेमध्ये हल्ला केला होता, त्यावेळेला यातल्या एका हल्लेखोराला पकडण्यामध्ये मनोज कोटक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरुण असल्यामुळे अगदी हिरिहिरीनं पक्षाच्या कामकाजामध्ये भाग घेणारा हा तरुण नेता आता काहीसा मागे पडलाय. शिवसेनेनं इथून संजय पाटील यांची उमेदवारी घोषित केलेली आहे, पण संजय पाटील यांनी जर निवडणुकीची यंत्रणा नीट राबवली तरच त्यांचा विजय होऊ शकतो, अन्यथा मिहीर कोटेचा हे दिल्लीत पोहोचू शकतात. संजय पाटील यांच्याबद्दल अनेक गोष्टी त्यांचे विरोधक गॉसिप म्हणून किंवा कुजबूज सभेमध्ये बोलत असतात. मागच्या वेळेला कोटक आणि पाटील यांचा झालेला मुकाबला हा मुंबईतला एक बहुचर्चित मुकाबला होता, पण आता पक्षातीलच विरोधकांनी जे सुरुंग पेरले त्या सुरुंगाचा निशाण ठरलेत मनोज कोटक. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना अध्यक्ष केलं तर जी गोष्ट मुलुंडमध्ये घडली ती संपूर्ण मुंबईत घडेल आणि भाजपला त्याची एक खूप मोठी किंमत मोजावी लागेल. यासाठी मनोज कोटक यांना आपली कार्यशैली आणि आपला स्वभाव आणि एकूणच समाजामध्ये आणि लोकांमध्ये वावरण्याची पद्धत ही बदलावी लागेल, अन्यथा भाजप म्हणजे महाराष्ट्रातला भाजप, मुंबईतला भाजप एका चांगल्या कार्यकर्त्याला किंवा एका चांगल्या नेत्याला मुकेल, असंच त्यांचं तिकीट कापल्यानंतरची भाजपमधली आणि भाजपच्या निरीक्षकांची भावना आहे. आपल्याला काय वाटतंय, मोदी आणि शहा यांना अशा पद्धतीत बडबडीतपणे वागणारे, आक्रस्ताळेपणे वागणारे किंवा सर्व समाजांना एकत्र घेऊन न चालणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत हे असंच होऊ शकतं का? ठेकेदार, बिल्डर हे राजकीय नेत्यांचं नुकसान करतायत हे आपल्याला मनोज कोटक यांच्या उदाहरणावरून पटतंय का? मनोज कोटक हे आत्ता तिकीट कापल्यानंतर पुन्हा एकदा यशाच्या क्षितिजाकडे भरारी घेतील असं आपल्याला वाटतंय का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आपण जर मुलुंडमध्ये राहत असाल, आमचे बरेचसे प्रेक्षक जगभरातून आम्हाला बघत असतात, यातले बहुसंख्य प्रेक्षक हे युरोपातून बघत असतात. मोठ्या प्रमाणात मुंबईतले मुलुंड आणि नाहूर उपनगरातली मंडळी ही युरोपामध्ये विसावलेली आहेत. तिथूनही तुम्हाला एकूणच मनोज कोटक यांच्या कारकिर्दीबद्दल काय वाटतंय हे आपण आम्हाला लिहून कळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.